जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आज धनवे परिवार आपलं आंदोलनाला बसलेलं आहे. त्यांची मागणी जी आहे ती मागणी रास्त मागणी आहे आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा. अन्यथा न्याय नाही मिळाला तर आम्ही छावा संघटनेच्या वतीने यांना जाहीर पाठिंबा देऊन आणि कायदेशीर पद्धतीनं त्यांना न्याय मिळवून देऊ ही भूमिका मागतो. हे आणि हा उन्हाचा जो तडाखा आहे हा भरपूर पडला आहे. तरी प्रशासनानं दखल तरी नाही घेतली तरीसुद्धा आम्हाला जोपर्यंत आमचा उतार क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या निर्णयावर ठामच राहणार आहे आणि निर्णय घेतल्यानंतरच आमचं आंदोलन माघारी घेतलं जाईल. माझं नाव अजित पांडुरंग मुंगसे. मी राहणार बोराळे या गावचा ग्रामस्थ आहे. मी ह्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे. मी तलाठी कार्यालय ऑफिससमोर बसलो आहे. तलाठी साहेबांना मी फोन केला तर तलाठी साहेब फोन उचलायला तयार नाहीत आणि सर्कल साहेबाला मी फोन केला, तुमच्या ऑफिससमोर आंदोलनाला बसली ती तुमची काय प्रतिक्रिया, तुम्ही येणार आहे का नाही, त्यांना भेट देणार आहे का नाही. त्यांची उडवाउडवीची उत्तरे येत आहेत. त्यांनी म्हणते ते आमचा दिवस आज नाही उद्या येणार आहे. तरी ते भेटीचा वार उद्या आहे. हां, त्यांचा भेटीचा वार उद्या आहे म्हणून मला सांगितलं. तरी त्यांनी लवकरात लवकर येऊन ह्या उपोषणकर्त्याचं म्हणणं ऐकून त्यांचं काय असेल ते मार्गी लावावं काम. माझं नाव दत्तात्रय हरिबा धनवे, राहणार बोराळे. बरं, तुम्ही आज इथं कशासाठी बसलाय ते सांगा. आमचा 7-12 दुरुस्ती होण्याच्या कामानिमित्त नेमकं काय झालंय, आमचा 111 नंबर गट त्यातलं एकूण क्षेत्र 46,64 काय काय 46 एकर 64 एकूण क्षेत्र. त्यातला शासनाच्या अक्वायर नकाशाप्रमाणे 7 हेक्टर 74 हा उजनी पुनर्वसनला गेलेला हिस्सा आहे. ती बी उत्तरेच्या बाजूनं. तसा शासनाचा अक्वायर झालेला नकाशा आमच्याकडे आहे. तरी ती 7 हेक्टर 74 हा क्षेत्र 5 हिश्श्यातनं जाण्याऐवजी 2 हिश्श्यातनं उजनी पुनर्वसन झाले. तर ती 7-12 दुरुस्त होऊन मिळावा. म्हणजे एकूण 5 हिस्सा असताना फक्त दोन्हीतच अक्वायर झाले. दोन्हीतनंच अक्वायर झाले आणि बाकीचं 3 हिस्सं हाय असा इथं. बाकीचं सगळं पैसे 5च्या 5 हिस्सेवाल्यांनी घेतलेला इथं पहिलं. आणि 2 हिस्सात म्हणजे फक्त तुमच्यावर अन्याय झाला असं मला वाटतं. हां, 2 गटांवरच अन्याय झालेला आहे आणि बाकीची 3 गट तसंच ठेवलेला आहे इथं. बरं, ह्या अन्यायाविरुद्ध तुम्ही कुठे कुठे जात मागितली? पूर्ण तहसीलदार, प्रांत, तलाठी भाऊसाहेब, परत जिल्हा पुनर्वसन सोलापूर या ठिकाणी जवळजवळ 3 वर्ष झालं पळतोय. तरी त्यांच्याकडून प्रतिसाद कसा आहे? त्यांच्याकडनं फक्त गेल्या वेळेस 13/7/2025ला उपोषणला बसलो होतो तहसील कार्यालय प्रांत साहेबाच्या समोर. त्यांनी फक्त तोंडी आश्वासन दिलं की तुमचं 40 दिवसात 7-12 दुरुस्त करून देतो. मग दिला का? नाही दिलेला. मग तुम्ही आज जवळजवळ 4 ते 5 महिने झालं. हां त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा बसलाय. हां, मग आता तुमचं काय म्हणजे म्हणणं आहे? आता आमचा फक्त 7-12 दुरुस्त होऊन मिळावा. जसं शासनाचा जसा नकाशा अक्वायर झालाय त्याप्रमाणे 7-12 दुरुस्त होऊन आमचं 7-12 निघावं. जुनं 7-12 आहे इथं, पण ऑलरेडी आता ऑनलाईन 7-12 नाही इथं. हां, बरं, आता मला सांगा तुम्ही कुठंपर्यंत ही आंदोलन? आता अर्ज दिलाय 23/2/2026. त्या दिवसापासून जोपर्यंत 7-12 दुरुस्त होत नाही तोपर्यंत उपोषणवरनं उठणार नाही. तुमची ठाम भूमिका. ठाम भूमिका आहे. ऊन असो, पाऊस असो किंवा जाळ असो.